हाय आमच्या भावांना बहिणींना झाला का नाही चहा पाणी? तुमच्या पूनम ताईचा तर पिली बर का आता चहा, पण हाय बर का थोडं टेन्शन महाग चालूच असतंय. तर भावांना बहिणींना मी एक तुमच्याकडून एक सूचना घेणार आहे. म्हणजे तुमच्या पूनम ताईला तुम्ही एक म्हणजे काय म्हणतात त्याला, तुमच्याकडून सल्ला पाहिजे. सल्ला की तुमची पूनम ताई योग्य करती का अयोग्य करती ही काय तुमच्या पूनम ताईला बी समजा ना. कारण की सध्याच्या काळात आपलं डोकंच ठिकाण्यावर नाही. ती गाण्याच्या प्रमाणे लय येड्यावानी व्हायला लागलंय डोक्यातच. गाणं नाही का आपलं त्याच्या प्रमाणेच लय येड्यावानी होतंय. तर भावांना बहिणींना तुमच्या पूनम ताईने ना असा डिसिजन घेतलाय की इथून जायचा निर्णय घेतलाय. म्हणजे घेती त्यात आता तू आमच्या काय भावांचं बहिणींचं म्हणणं काय काय नाही ते आता कमेंट मध्ये तुम्ही सांगा. पण तुमच्या पूनम ताईला वाटतं की पूनम ताई तुमची आणि 3 पुरी घेऊन आपलं कुठंतरी सुखा समाधानाने जीवन असं जगायसाठी जाऊ वाटतंय. आता बऱ्याच भावांच्या बहिणीच्या योगीच्या बाबतीत पण कमेंट असतात, पूनम ताई योगिताचं लग्न करून द्या, योगिताला पण तिच्या संसाराला लावा जसा की तुम्ही करताय संसार. तर भावांना बहिणींना आता तुम्हाला सांगायचं गेलं झालं तर तुमच्या पूनम ताईच्या संसाराचा ठाव ठिकाणा नाही तर तिच्या संसाराचं कुठं बघावं. आणि तसं बी लग्न करून ना लय मोठा पछतावा असतो माणसाला. लग्न करून लय मोठा पछतावा असतो. एकटं जीवन योगीचं लय भारी आहे. उलट मी तर म्हणते तिने एकटं जीवन असं शेवट तसं म्हणा गेलं ना तर ह्या जगात कुणीच कोणाचं नाही. एकटं जीवन आहे ना तिचं, ती कुठं बी जोपर्यंत तिचा हात पाय चालतंय तोपर्यंत जगू शकते. पण एकदा लेकरं बाळ झालं तर विषय वेगळा आहे. आपल्याला नाही आधार कोणाचा. आता माहेराच्या बाबतीत पण आमच्या बऱ्याच भावांच्या बहिणींच्या कमेंट असतात की पूनम ताई तुम्ही माहेराला जात नाहीत. परत माहेराची माणसं पण तुमच्याकडे येत नाहीत. परत घरातल्या नवऱ्याच्या बाबतीत पण झालं, नवऱ्याकडच्या साईडची बी माणसं तुमच्याकडे येत नाहीत. तुम्ही त्यांच्याकडे जात नाही. पण माहेरच्या माणसाचं बी सांगायचं झालं ना भावांनो बहिणींनो, आपल्याला आधार ह्यो कुणाचाच नाही, ना माहेरच्या माणसाचा ना सासरच्या माणसाचा. आणि नवऱ्याचं म्हणायचं जर झालं ना तर आता हो का नवऱ्याचं तर तुम्हाला कोणाला काही सांगणार बी नाही. कारण की आपल्याला कोणाला काय कुठलीच गोष्ट सांगायची नाही. एवढं मात्र आहे की तुमच्या पूनम ताईचा निर्णय असा आहे की आपल्याला आहे ना सुखाचं जीवन जगायचंय आपल्या लेकरांच्यात बाळाच्यात. आता मागच्या वेळेस टेन्शननी तुमच्या पूनम ताईने औषध पण खाल्लं होतं. ती औषध पण सगळ्याच्या समोर खाल्लं होतं पण कुणी असं अडवलं नव्हतं, काय नव्हतं, काय नाही. नवरा पण होता, सगळी म्हणजे नवऱ्याची नातेवाईक पण होती, आईबाप सोडता सगळी होती. आता तुमची पूनम ताई नाही जात आईबापाच्या इकडं. त्याला पण कारण आहे एक, कारण की त्यांनी एवढ्या लांब मला दिलं, तुमच्या पूनम ताईला एवढ्या लांब दिलं. किती अंतर आपलं भरपूर आहे. ती काय येत नाही तर मायाकडं, मी नाही जात त्यांच्याकडं. किती बी त्रास झाला तुमच्या पूनम ताईला तरी तुमची पूनम ताई इथं तेवढा त्रास काढून राहिली. इथं जाण्याची अपेक्षा नाही वाटत मला आता. कारण की मी इथपर्यंत येण्यासाठी भरपूर कष्ट काढलेली आहेत. आज तुम्ही एवढ्या आपुलकीनं तुम्ही ती बी व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे एकच आहे की तुम्ही एवढ्या आपुलकीनं पूनम ताईला आपली म्हणता. त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवून तुमच्याकडूनच सल्ला मागती की मी योग्य करते का अयोग्य करते आता तुम्ही सांगा. कारण की मला अजूनपर्यंत सल्ला देणार असं कोण म्हणजे चांगलं सांगणार चांगलं शिकवणार असं भेटलेलं नाही कोणी. आणि डिसिजन आपला ह्यो आहे की तुमच्या पूनम ताईचा की सोडचिठ्ठी घेण्याचा डिसिजन आहे.
नवऱ्यापासून सोडचिटे. आता नवरा सगळ्याला म्हणजे गरीबच आहे, माझा नवरा लय गरीब आहे. पूनमताईला बेकार आहे तुमची. नवऱ्याला रोज भांडी घासायला लावती, कपडे धुवायला लावती, अजून नवऱ्याच्या आईबापाला सांभाळत नाही तुमची पूनमताई. नवऱ्याला 4-4, 8-8 दिवस भाकरी देत नाही, जेवण पण देत नाही. आणि नवरा आहे ना, नवऱ्याच्या आईबापाला रोज त्रास करती. तुमच्या पूनमताईचं सांगते तुम्हाला, दुसरं कोणाचं आपण सांगणार नाही, फक्त आपलं सांगणार. आतापर्यंत जी आपण सांगितलंय ते फक्त आपल्याविषयी सांगितलंय, त्याच्यामुळं दुसरं कोणाचं सांगणार नाही. आणि दुसऱ्याचं सांगू बी वाटत नाही कधी आपल्याला. वाईट आपण कुणाबद्दल विचार कधी करणार नाही. जी चुकी आहे ती आपली आहे. तुमची पूनमताई नवऱ्याला भाकरी देत नाही. नवरा रोज भांडी घासतो, कपडे धुतो, सगळी घरातली कामं करतो नवरा. पूनमताई तुमची आईशी आरामात अशी बसलेली असते, तिला काय टेन्शन नाही, काय नाही. आणि त्याच्यामुळं आहे ना, एवढा त्रास म्हणलं, एवढं कुठं पाप फेडायचं आपण. तुमची पूनमताई एवढं पाप करते, ही पाप कुठं फेडायचं. त्याच्यामुळं असं वाटतंय की नवऱ्याला आजादीची जिंदगी देऊन टाकावं. नको किती दिवस त्याच्याकडून म्हणजे नवरदेवाकडून एवढी कामं करून घ्यायची, एवढा त्रास किती दिवस नवऱ्याला द्यायचा. त्याच्यामुळं तुमच्या पूनमताईने एक डिसिजन घेतलाय, त्याच्यात तुमचा सल्ला पाहिजे बरं का तुमच्या पूनमताईला, की द्यायची का, आजादीचं जीवन देऊन टाकावं का नवऱ्याला. जाऊन द्या, कारण की लय त्रास पण चांगला नसतो ना. बायको एवढी म्हणजे आता तुमच्या पूनमताईचा स्वभाव पहिल्यापासून लय बेकार स्वभाव आहे, लय बेकार म्हणजे लय बेकार. ती कधी माणसाला आहे ना मान देत नाही, कुठल्या सन्मान देत नाही, काय नाही. आणि बेकार राहिलंय. आज नवरा 4 दिवस झाले उपाशी आहे. तुम्ही तर बघताय तुमच्या पूनमताईच्या व्हिडिओ मध्ये ते काय जेवाय फेवाय येत नाही, काय नाही. त्याच्या पद्धतीनं पण तो आहे, तुमच्या पूनमताईच्या पद्धतीने तुमची पूनमताई आहे. पण तरी बी तुमच्या पूनमताईला असं वाटतंय की त्या तुमच्या पूनमताईच्या नवऱ्यानं बी सुखाचं 2 घास खाल्लं पाहिजेत, सुखाने जीवन जगलं पाहिजे. म्हणून मी स्वतः नवऱ्याला सोडचिठ्ठी द्यायचा निर्णय घेते. आता मला काय नातेवाईक एवढं नाही, तर मी त्यांच्याकडून सल्ला मागन असं. कारण की मी आतापर्यंत जी बी काय करते ते स्वतः एकटी, म्हणजे माझ्या लेकरा बाळांसाठी 2-3 पोरी आहेत, शिवन्या, अपूर्वा, पिल्लू, यांच्यासाठी करते. पण जी नातेवाईक आहेत ना, ह्या नातेवाईकांकडून मी कुठला सल्ला घेऊ शकत नाही. मी आतापर्यंत स्वतः एकटीच जीवन जगत आहे. आणि इथून पुढे बी असं वाटतं की मी एकटीनं जीवन पुरीला घेऊन जगावं. त्याच्यामुळं डिसिजन कसा वाटतोय भावांनो बहिणींनो, तुम्ही सांगा. आता डिसिजन आपला असा आहे की एकतर इथून जाणे म्हणजे जायचं कुठं पण राहायला 2-3 पोरी घेऊन, आणि पोरी घेऊन आपलं कुठं बी राहायचं, त्यांच्या जीवनाचं स्वार्थ. आता कसं आहे, आईबापाचं चालूच राहतं, प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली आहेत. असं नाही की कोण म्हणजे घरोघरी चालूच असतंय ती, पण काय गोष्टी आपण जगाला दाखवू शकत नाही. कारण की काय गोष्टी म्हणजे काय भाऊ बहीण चांगले साथ देणारे असतात, काय त्याच्यावर बोट उचलणारे असतात. त्याच्यामुळं तुमच्या पूनमताईचा निर्णय तुम्हाला कसा वाटतोय. आता मागच्या वेळेस मी कालच सांगितलं होतं तुम्हाला की पिक्चर मध्ये कामं आलेली, सिरियल मध्ये कामं आलेली मी करत नाही करत. त्याचं बी कारण एकच आहे की लेकरं बाळ सोडून माझी मी कुठं जाऊ शकत नाही.
माझ्या लेकरांना फक्त तुमच्या पूनमताईचा म्हणजे पूनमताईच्या ह्याच्यावर जगणार. आता अपूर्वात पण भरपूर होणार आहे, तुम्ही तर बघताय. कारण की पुढं त्यांचं भविष्य तुमच्या पूनमताईला घडवायचंय. आणि आता मला माहित नाही पूनमताईचा व्हिडिओ बघून किती भाऊ बहीण साथ देतील, किती नाही देतील, किती नावं ठेवतील, ही काय सांगता येत नाही. कारण की ज्याची त्याची बघण्याची सोच असती. आणि तुमची पूनमताई तुमच्याकडून सल्ला मागती की काय करू मी, देऊ का तुमच्या म्हणजे तुमच्या पूनमताईच्या नवऱ्याला आझादीची जिंदगी देऊन टाकती. आणि मी आता हो का इथून पुढचा निर्णय बी माझा आता कसा असेल मला माहित नाही. पण आता पुरी कुठं राहतात ती त्यांचा निर्णय आहे. पिल्लू अपूर्वा तुम्हाला कुठं राहायचं, ते आता पुरी आहेत ना, नाही बी येतात पुरी, पण ते पण म्हणतात मम्मी तुझ्याबरोबर राहायचं. आणि तुमच्या पूनमताईचा निर्णय असा बी आहे, काय एक निर्णय असा की सोडचिठ्ठी जरी घेतली तरी हितच राहायचं. सोडचिठ्ठी जरी घेतली तरी हितच राहायचं, पण हिथं काय राहू देणार नाही. तर त्याच्यामुळं कसं आहे, शेवट किती केलं तरी नवऱ्याचं गाव आलं. ती नवऱ्याच्या गावात राहणं म्हणलं सथाय मुश्किल आहे. आपल्याला कुठं नाही कुठं जगण्याचा पर्याय हुडकावा लागल. आणि 3 पोरींला घेऊनच निर्णय घेतलाय आपण जाण्याचा पण इथून. आता ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ तर काय आता तुमची पूनमताई, कारण की युट्यूब कडून आपल्याला 4 पैसे बी भेटते, त्याच्यामुळे व्हिडिओ आपण सोडत असतो. कारण युट्यूब आपलं एक कामच झालेलं आहे भावांनो बहिणींनो. आणि जीवनात स्वार्थ करायचं म्हणल्यावर पुढचं भविष्य जर उजळावायचं असलं तर एवढाच आधार आहे आपल्याला युट्यूबचा. पुढचं भविष्य जर उजळावायचं असलं तर एवढाच आधार आहे. म्हणजे तुमच्या भाच्यांचं भविष्य. आता माझं तर भविष्य माझं निघून गेलं, माझ्या भविष्याची मला चिंता नाही, पण माझ्या 3 लेकरांच्या भविष्याची मला चिंता आहे. तुमच्या पूनमताईला तुमच्या भाच्यांच्या भविष्याची चिंता आहे. मला पण वाटतं जीवनात येऊन त्यांनी पण लय पुढं जावं, काहीतरी करून दाखवावं. तर शिक्षण पाणी सगळं पूर्ण करण्याअभावी 4 पैशाची गरज असती. आणि ती 4 पैसे फक्त आपल्याला काम करतो आपण मशीनचं, पण मशीन फक्त पोट भरायसाठी. 4 पैसे 10-5 रुपये महाग ठेवण्यासाठी नाही. ती मशनीच्या कामावर फक्त आपण पोट भरू शकतोय असं कुठं बी. आता कारण की आपल्याला आधार नाही कशाचा, नाही वावर नाही शिवार नाही. ज्यावेळेस कष्ट करल त्यावेळेस खायचं. आणि मशीनचं काम करून मी पुरींचं पोट पाणी भरू शकते, तुमच्या पूनमताईचं मी पोट पाणी भरू शकते. बाकी दुसरं काय करू शकत नाही. कारण की आता शिक्षण पूर्ण करायचं म्हणलं पुढं तरी पण त्यांना 4 पैशाची गरज लागणारच. 4 पैशाशिवाय जमान्यात काय नाही. 4 पैसे आहे तर सगळं आहे. तर त्यांचं शिक्षणासाठी मला युट्यूबची मदत, म्हणजे आता युट्यूब तर चालू आहेच तुमच्या पूनमताईचं, कारण की व्हिडिओ तर रोजचे रोज बनवून टाकावंच लागतात. आणि कशा प्रकारे किती अडचण असली कुठं काय असलं तरी आपण व्हिडिओ बनवून टाकतच असतो. आणि भावांनो बहिणींनो का अजून तुमच्या पूनमताईंनी तोंड पण नाही धुतलेलं, सकाळच व्हिडिओ काढती. म्हणलं आमच्या भावांना बहिणींना, कारण की आपल्या सध्याच्याला लय टेन्शनवर डोकं आहे. टेन्शन मध्ये कुठला माणूस काय करत सांगता येत नाही. आता मी घडीभर टेन्शन मध्ये, आता हो का सगळ्याच्या माग टेन्शन असते, असं नाही की माझ्याच माग आहे. काय माणसं आहे ना, एखादा जर माणूस हसून खेळून राहत असला किंवा काय करत असला तर असं समजायचं नाही कधीच की ते माणूस आहे ना जीवनात लय सुखी आहे आणि त्याच्या डोक्यात कसलं टेन्शन नाही काय नाही, असं कधीच समजायचं नाही. कारण की प्रत्येकाच्या माग टेन्शन आहे, काय नाही काय जीवनात चालूच राहतं. आणि एखादा माणूस जर प्रेमाने कुणी राहत असलं तर असं नाही समजायचं की त्याच्या जीवनात असं काहीच नाही. तर आता मी दुसरं तर काय तुम्हाला नाही सांगणार, जे सांगितलंय ते तुमच्या पूनमताईचं सांगितलेलं आहे.
तर ह्याच्यावर तुमच्या पूनमताई तुम्हाला सल्ला मागते भावांनो बहिणींनो. आणि मी अजूनपर्यंत कवा आपण असं व्हिडिओ बनवलेलं नाही. तर काय वाटतंय तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. तुमची पूनमताई घेती सोडचिठ्ठीचा निर्णय. आता बाकीची कारण तर नाही मी सांगू शकत, पण मी जी करते ना नवऱ्या बाबतीत ती तुम्हाला सांगितलंय. आणि बघा तुम्हाला कसं वाटतंय सांगा नक्की कमेंट मध्ये. कारण की मी तुम्हाला आपलं मानून, तुम्हाला जी माझं सख्य माणसांपेक्षा जास्त आपली जवळची माणसं मानून तुम्हाला जी सल्ला आहे ते मागितलेला आहे मी. आणि ते तुम्ही तुमच्या पूनमताईला सल्ला द्या. आता ज्या भावांना बहिणींना वाईट बोलून मन दुखवायचंय त्यांनी बी दुखवा. कारण की आधीच आपल्या डोक्यात जास्त चालूच असते टेन्शन. आणि फक्त तुमच्या पूनमताईला तुम्ही सल्ला द्या, काय करू ह्याच्यावर काय निर्णय घ्यावा असा सल्ला द्या. आता तुमच्या पूनमताईनी सोडचिठ्ठीचा निर्णय घेती आणि इथं राहायचं बी नाही असा, म्हणजे आता पसारा बी न्यायचा निर्णय चाललाय आपला. पण बघू आता पुढं. पण सध्याचा निर्णय तर असा आहे की सोडचिठ्ठी घ्यायचा निर्णय आहे. आपल्यापासून कुठल्याच माणसाला त्रास नको. जी तुमच्या पूनमताईपासून आहे ना, तुमची पूनमताई सगळ्यांपासून तुटक आहे. कोणाच्यातच नाही, कोणाच्यात नाही. नको आपल्याला कोणाच्यात जीवन जगायला. एकटं जीवन जगायचंय आपल्याला, एकटं आपल्या लेकरांबरोबर. आपल्यापासून कोणाला त्रास होईल असं वागायचं नाही. म्हणून तुमच्या पूनमताईच्या नवऱ्याला जास्त त्रास आहे तुमच्या पूनमताईपासून. तर पूनमताईने निर्णय घेतलाय तर त्या निर्णयाचा तुम्ही सांगा कसा आहे निर्णय. आणि चुकतंय काय तुमच्या पूनमताईचं जरी चुकत असलं तरी सांगा.